माझं नाव प्रशांत खरात, मार्शल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष। 13 मार्च रोजी ट्रॅक कंपोनंट सातपूर MIDC नाशिक या कंपनीमध्ये कामगारावरती 16 तास दबरून काम करून घेणे, यांना त्यांचे हक्क अधिकार नाकारणे, यांना शासनाने ठरवून दिलेला जो पगार असेल, बोनस असेल किंवा इतर ज्या सुविधा असतात त्या मिळत नव्हत्या। त्यामुळे त्यांनी युनियन लावलेली आहे आणि युनियन लावली त्यामुळे यांनावर कंपनी मॅनेजमेंटला राग आला आणि या रागाअभावी 80 कामगारांना त्यांनी कंपनीतून कुठलीही पूर्वकल्पना न देता कामावरून काढून टाकलेलं आहे। त्याच्या विरोधात आम्ही तक्रार कामगार उपायुक्त यांना केलेली आहे आणि त्यांनी 7 मीटिंग लावून कुठल्याही प्रकारे निर्णय झाला नाही। त्यामुळे कामगार उपायुक्त यांनी विविध कायद्याअंतर्गत या कंपनी विरोधात 10 खटले दाखल केलेले आहेत आणि जे त्यांचं कंत्राट चालू आहे ते बेकायदेशीर कंत्राट आहे। 100 लोकांचं सफाई कामगारांचं कंत्राट घेऊन त्या कंत्राटावरती 200 ते 400 लोक काम घेतले जातात आणि जे कंत्राटी कामगार आहेत हाऊसकीपिंगचं काम करू शकतात किंवा गार्डनिंगचं काम करू शकतात, परंतु हे कामगार जे आहेत ते सर्व स्किल कामगार, ऑपरेटर, वेल्डरचं काम करतात आणि ही कंपनी जी आहे बेकायदेशीरपणे यांच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत। त्यामुळे आम्ही नाशिक कामगार उपायुक्त या कार्यालयापासून 2 जून रोजी नाशिक पासून तर मंत्रालयापर्यंत चड्डी मोर्चा घेऊन आलेलो आहोत आणि आम्ही पायी आलेलो आहोत, परंतु शासनाने आमची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि आमची पोलिसांनी कामगार उपायुक्त, कामगार विभाग यांचे सचिव यांच्याशी आमची भेट करून दिली, परंतु कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह चर्चा झालेली नाही। त्यामुळे आम्ही हे आंदोलन स्थगित करणार नाही, परंतु हे पोलीस आम्हाला जोर जबरदस्ती आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला आझाद मैदानावरती 6 वाजेपर्यंत खाली करण्याचा आम्हाला आदेश दिलेला आहे, परंतु आम्ही जो शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही। तो कोर्टाचा मुंबई उच्च न्यायालयाचाच आदेश आहे की संध्याकाळी 5 नंतर 6 नंतर कोणालाही बसून सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याला कुठलेही तथ्य नाहीये आणि कुठल्याही नावाने आरोप केलेले नाहीत। फक्त दडपशाहीचा आणि पोलिसांना हाताशी धरून कामगारांवरती दबावतंत्र वापरण्यासाठी हे खोट्या केसेस केलेले आहेत। मग पुढचं पाऊल नेमकं तुमचं काय आहे? राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तुमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आम्ही आज नाशिकचे आमदार आहेत। हो, भुजबळ साहेब हे भारतामध्ये नाहीत, विदेशात आहेत, त्यामुळे आमची बातमी त्यांच्यापर्यंत गेली नाही आणि अजितदादापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण 10 जून रोजी पक्षाचा मोठा कार्यक्रम असल्यामुळे तेही व्यस्त आहेत, त्यामुळे आमची ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत। तुम्ही किती कामगार आहात? त्याच्यामध्ये किती कामगारांची कुटुंब नोकरी गेल्याच्या नंतर संकट आहे? 80 कामगार आहेत आणि 80 कामगार हे रस्त्यावर आल्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। साधारण कुठे राहणार आहे? सगळे नाशिक तालुक्यात राहतात। नाशिक तालुक्यामध्ये आणि कामावरती जाण्याचा वेळ काय होता यांचा? सकाळी 6 ते टायमिंग संध्याकाळी फिक्स नव्हता, 16 तास यांना जबरदस्ती थांबवलं जात होता। पगार काय द्यायचे तुम्हाला? 13,500। 13,500 पगार। हो। मग तुम्हाला ज्यावेळेला त्यांनी काढलं त्यावेळेला शॉर्ट नोटीस दिलेली की डायरेक्ट कामावून कमी केलं? डायरेक्ट कामावून काढलं, गेटच्या बाहेर काढलं। त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे कामगार आहेत त्या कामगारांबरोबर आमचं ठेकेदारीचं कॉन्ट्रॅक्ट न होता त्या कॉन्ट्रॅक्टरकडे झालं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या अंतर्गत तुम्ही काम करताय, मग त्यांचा दोष काय जो तुम्ही म्हणता? जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते कंपनीच्या मालकांचंच कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते हाऊसकीपिंगचं जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट हाऊसकीपिंगचं असताना ऑपरेटरचं काम करून घेतात, मग बेकायदेशीर कॉन्ट्रॅक्ट आहे ना, बंद झालं पाहिजे। त्याचा अँब्युलेशनचा प्रस्ताव देखील रद्दचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला आहे कामगार उपायुक्तांनी। मग या संदर्भात तुम्ही तिकडचे जे कामगार आयुक्त असतील किंवा उपायुक्त असतील की जिल्हाधिकारी असतील त्यांच्याशी तुम्ही संवाद साधला होता का? हो, जिल्हाधिकारी काय निर्णय आला? त्यांच्याकडून कुठलाही निर्णय आला नाही, त्यामुळे आम्हाला चड्डी मोर्चा काढावा लागला मंत्रालयावर। जिल्हाधिकारी आपले नाव नाही सांगता, कामगार आयुक्त विकास माळी साहेब। त्यांनी काय म्हटलं? त्यांनी सांगितलं आम्ही आमचं काम केलेलं आहे, आम्ही कंपनी विरोधात विविध कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे। त्याचं काय तुम्हाला पत्र दिलं? हो, पत्र दिलेलं आहे आम्हाला। त्या अनुषंगाने तुमच्या कंपनीशी काय बोलणं झालं? कंपनी आमच्याशी आमचा कॉन्टॅक्ट झालेला नाही, आमच्याशी बोलायला तयार नाही। किती दिवस झाले त्यांनी तुम्हाला कामावरून काढलं? 2.5 महिने झाले। 2.5 महिने झाले। मग 2.5 महिन्यामध्ये मला वाटतं एखाद दुसरी ग्रामसभा झाली असेल तुमच्या ग्रामपंचायतीत? 6 महिन्यांनी होतात मग नाही झाले, पण ह्या 2.5 महिन्यामध्ये आम्ही तिथं कामगार उपायुक्त इथे आंदोलन केलं, मुंडन आंदोलन केलं
आणि बरेचसे आंदोलन करूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. कंपनी समोर देखील आम्ही आंदोलन केलेलं आहे. म्हणून तुम्ही आझाद मैदानामध्ये येस, आम्ही आंदोलन अजितदादांची भेट होईल असं वाटतंय का ते? सध्या तरी 12 तारखेपर्यंत वाटत नाही होईल. तोपर्यंत तुम्ही इथेच राहणार? हो. आमची मागणी आहे की कंत्राटी कामगारांना कायदेशीर सुरक्षा मिळावी. जे आमचे कामगार रस्त्यावर आलेले आहेत त्यांना परत कामावर घेण्यात यावं आणि शासकीय नियमाप्रमाणे जेही विविध कायद्यांतर्गत कामगारांना न्याय हक्क मिळाला पाहिजे ते सर्व मिळायला पाहिजे. आणि